विधानसभा का नेता कैसा हो? संजय भाऊ भारत माता की जय. नरेश बोपचे आणि आपण बघत आहात सत्य को जानो न्यूज आणि आज आपण आहोत आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या घरी. विशेष म्हणजे आज या ठिकाणी काँग्रेस पक्षाचे अनेक जे कार्यकर्ते पदाधिकारी यांनी आज भारतीय जनता पक्ष प्रवेश केलेला आहे. तर ते सर्व कार्यकर्ते पदाधिकारी जे आहेत ते आहेत सालेकसा तालुक्याचे आणि मोठ्या संख्येमध्ये आज त्यांचा पक्ष प्रवेश झालेला आहे. नेमका कुणी प्रवेश केला, का प्रवेश केला ते आपण बघूयात. ह्यांच्याशी चर्चा करून काय म्हणाल, आपले नाव काय आहे? माझे नाव प्रेषित कुमार शिवनलाल बिशेन आहे व मी काँग्रेसला अगोदरपासून जेव्हापासून वयाच्या 18 वर्ष पूर्ण झाले तेव्हापासून मी काँग्रेसला सपोर्ट करत होतो व आता मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश ह्याकरिता केलो की मला राज्य सरकार, केंद्र सरकार व या आपल्या आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री संजय भाऊ पुराम यांच्या कार्यशैली आणि कर्तृत्वावर मला फार मोठा अभिमान आहे. तसेच आमच्या तालुक्याचे तालुकाध्यक्ष, तसेच आमचे ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष अरविंद भाऊ फुंडे, तसेच माझ्या गावातील संपूर्ण भाजप कार्यकर्ते, तसेच ज्यांच्या विश्वासावर मी ह्या पक्षात प्रवेश घेतला तसे माझे काका रमेंद्र भाऊ बिशेन आणि माझ्या गावातील सर्व भाजपचे पूर्ण पदाधिकारी, तसेच माझ्यासोबत असलेले काँग्रेसवरून भाजपला आलेले सर्व गावकरी मंडळी. नाव घेणं शक्य नाही, वेळ कमी असल्यामुळे मी सर्व माझ्यासोबत भारतीय जनता पक्षामध्ये. अशी काय मुख्य गोष्ट दिसली तुम्ही म्हणजे काँग्रेसला सोडला? काय काँग्रेसमध्ये कमी आहे, भारतीय जनता पक्षामध्ये काय दिसला? काँग्रेसमध्ये कमी त्यांच्या कार्यशैली, जो काम करते त्याच्या कार्यशैलीवर त्यांना तेवढा विश्वास नाही असत आणि भाजपमध्ये तो नाही आहे. जो मेहनत करेल तो समोर वाढेल, त्या काम करणाऱ्या व्यक्तीची किंमत असते. म्हणून मी भाजप पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. सर, तर यांच्या असं बोलणं आहे की काँग्रेसमध्ये जो ग्राउंड लेवल काम करतो कार्यकर्ता त्याची किंमत होत नाही, त्याचा महत्व त्यांना कळत नाही, म्हणून आज मी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मागील दिवसामध्ये सालेकसा नगर पंचायत काँग्रेस विजयी झाल्यानंतरही का म्हणून काँग्रेसचे कार्यकर्ता भाजपाकडे वळत आहेत हा मोठा नेमका प्रश्न पडलेला आहे. आता काँग्रेसला एकूण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये उतरती कडा लागली काय आणि काँग्रेस संपुष्टात येणार काय असा सुद्धा प्रश्न या ठिकाणी निर्माण झालेला आहे. अशामध्येच गोरेगावचे जे भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्यांच्या नेतृत्वामध्ये सालेकसा तहसीलच्या गोरे ह्या गावावरून 19 कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे. नेमका काय म्हणून प्रवेश केला जाणून घेऊ. काय म्हणाल, आपल्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी 19 कार्यकर्त्यांनी प्रवेश केलेला आहे. नेमका काय उद्देश होता त्यांचा, काय गोष्टी त्यांनी आपल्या समोर ठेवलेल्या आहे, कोणते दुःख व्यक्त केलेले आहे काँग्रेस सोडताना? त्यांनी माझ्याकडे कोणतेही दुःख व्यक्त केलेले नाही, परंतु कसं आहे, आता माझ्या पुतण्या प्रेषितने सांगितलं, देशाचे जे नेता आहेत नरेंद्रजी मोदी यांचा म्हणजे पुष्कळ चांगला कार्यकाल आहे. तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीसजी, त्याच प्रकारे आपले आमदार साहेब संजयजी पुराम आणि नंतर नुकत्याच आता झालेल्या महानगरपालिकेमध्ये मुंबई, तुमच्या नागपूरमध्ये भारतीय जनता पक्षाच्या चांगला यश मिळालेला आहे. आणि माझ्या पुतण्या पुष्कळ दिवसापासून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करू असं म्हटलं होतं, पण मला कसं आहे विश्वास वाटत नव्हता. परंतु त्यांनी आता 2-4 दिवसामध्ये एवढी म्हणजे रेस पकडला का अंकल मेरे को जानाच है, तर चलो, तर त्यांनी मग आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीमध्ये रमेंद्र बिशेन माझं नाव आहे, माझ्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये आलेले आहेत. तर काय यांचे बोलणे होते आणि कोणत्या मुद्द्याला घेऊन या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे ते आपण बघितलेलं आहोत. तर अशामध्ये आपल्यासोबत आहेत सालेकसा मंडळचे तालुका अध्यक्ष भारतीय जनता पक्षाचे देवरामजी चुटे. काय म्हणाल जी आज आपल्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी एकूण 20 लोकांचे जे पक्ष प्रवेश झालेले आहे, काय बोलाल? निश्चितपणाने या देशाचे देशगौरव, विश्वगौरव माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि राज्याचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात जो होत असलेला देशात आणि राज्यातला विकास आणि त्यांनी केलेले जनसामान्यांचे काम, त्यामध्ये दीन दलित, आदिवासी, शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक सर्व घटकांना होत असलेला विकास आणि लोक कल्याणकारी कार्यासाठी जो देशाचा विकास होत आहे त्यांना पाहून या ठिकाणी पक्षप्रवेश झालेला आहे. आणि सर्व युवा आहेत, महिला मंडळी आहेत, त्यांना माहित आहे की या देशाचा, या राज्याचा विकास कोण करू शकतो. तसेच सन्माननीय
या विधानसभा क्षेत्राचे आमदार संजयजी पुराम साहेब यांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवून या ठिकाणी समक्ष प्रवेश घेतलेला आहे. आता जर त्यांच्यावर काही समस्या आली, त्यांच्या सुखदुःखात सोबत राहणार का मग आपण? निश्चितपणाने मी भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी, आमदार साहेब आणि सर्व कार्यकर्ते यांच्या सुखदुःखात सदैव आम्ही सहभागी राहणार. आपण या ठिकाणी आमगाव देवरी विधानसभा क्षेत्राचे आमदार संजय पुराम यांच्या राहत्या घरी होतो आणि या ठिकाणी आपण जसे व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेले आहेत की अनेक लोकांचे या ठिकाणी जे आहेत पक्षप्रवेशचे कार्यक्रम संपन्न झालेले आहे आणि पक्षमध्ये प्रवेश करणाऱ्यांनी काय बोललेले आहे आणि ज्यांच्या नेतृत्वामध्ये पक्षप्रवेश झालाय त्यांचे काय बोलणे होते ते आपण बघितलेले आहात. तर अशाच बातमी करता बघत राहा सत्य को जानो न्यूजला. मिळूया पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत नमस्कार.